सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही आवरले आणि आम्ही निघालोय गावाकडे जाण्यासाठी, कारण मनूची आम्हाला शांती करायची जी गुरुजींनी सांगितली होती त्यासाठी, आणि ती वर्षाच्या आत सांगितली होती आणि या 23 ऑगस्टला मनू वर्षाची होऊन जाईल। त्यामुळे आता आम्हाला ती करायची, तर ती करणारे आम्ही गावाकडेच, तर त्यासाठी निघालोय। तर गेल्यावर बघूयात कशी असते काय असते, मला तरी माहिती नाही। बाय करते माल्यादिने सुगंधने बस आता माग या तिच्या बस तुम्ही दोघी जणी। आपली कुलदेवी कोणती? तुळजापूरची तुळजा भवानी आहे की नाही? कधी गेलो होतो आपण तुळजापूरला? 2 महिने झाले। आम्ही घरी पोहोचण्याच्या आधीच ना पूजाही मांडून झाली होती, गुरुजीही आले होते ना, आमचं वाट बघणं चालू होतं। मग आम्ही गेल्यावर लगेचच पूजेला सुरुवात केली। ज्या पद्धतीने गुरुजी सांगतात त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, आणि नाही म्हटलं तरी पूजा येण्यात 2-2.5 तास चालली, पण म्हणून त्यात थोडाही त्रास दिला नाही। शेवटी तिला थोडीशी झोप आली होती, म्हणून थोडीशी चिडचिड केली आणि जरा वेळ झोपली होती। पूर्णं पाशस्तं च यागस्थापतीशरम् अपाम्पतिं हं वन्दे देवमकरवर्णाय नमः स्वाहा। तिथलं सगळं आवरल्यावर ना आम्ही 4 वाजताच घरी आलो होतो, कारण मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं। आम्हाला असं वाटलं की 4-5 वाजता मॅडम येतील, म्हणजे डॉक्टर येतील, आणि मग आम्ही लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ। पण डॉक्टरच आले 7:30ला येणार होते, त्यामुळे मग घरी जेवण वगैरे करून मग आम्ही 8 वाजता साधारण हॉस्पिटलमध्ये गेलो असेल, 8:30 वाजले होते तरी, आणि तिथून येईपर्यंत आम्हाला ना 10 वाजले होते। खूप जास्ती वेळ लागला तिथे। मी घरातला हा सगळा पसारा असाच ठेवून गेले होते, मला वाटलं लगेचच काम होईल, कारण हॉस्पिटल माझ्या घराच्या जवळच होतं, पण तिथे खूप जास्ती वेळ लागला। आणि बरं झालं आम्ही जेवण वगैरे गेलो होतो, अक्षरशः 10 वाजले घरी येईपर्यंत। आणि आता आहे ना पुढच्या महिन्यात मला वर्ष होईल, मी काही ना काही तरी त्रास मला चालूच असतो। जशी माझी दुसरी डिलेवरी झाली ना, तेव्हापासून काही ना काहीतरी नेहमीच चालू असतं 8-15 दिवसातनं। आणि यावेळेसचा माझा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्सही खूप हॉरेबल होता, ते मी तुमच्यासोबत एक दिवशी नक्कीच शेअर करणार आहे। पण तुर्तास आत्ता हे जे काही चालू आहेत ना, म्हटलं हेच तुमच्यासोबत शेअर करावं। हॉस्पिटलमधून आलो, मग ते किचन जे ते मी फटाफट आवरून घेतलं आणि मग गोळ्या घ्यायला बसले। मी आधी ना म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जर पाहिलं ना, मी एक गोळीसुद्धा घ्यायला मला इतका जीवावर यायचा, मला खूप त्रास व्हायचा, पण आता मला याचं काहीच वाटत नाही। असं वाटतं हे जर मी घेतलं नाही ना तर मला बरंच नाही वाटणार, त्यामुळेच या गोष्टी चालू आहे। आणि आज मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ना, तर ज्या कारणासाठी गेले होते ह्याचा त्रास ना मला गेल्या वर्षभरापासून होतो, त्यामुळे मी गेले होते। आता पाहूया तिथे तरी जाऊन फरक पडतोय की नाही, कारण मी 2-3 हॉस्पिटल करून झालेत, पण मला फरक काही पडत नाही। आय होप सो की मला आता चांगला असा फरक पडावा। बाकी आता माझं सगळं आवरून झालं होतं, गोळ्या घ्यायच्या होत्या आणि झोपायला जायचं होतं, त्यामुळे हा जो व्हिडिओ मी इथेच थांबवते। आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।